हाय मैत्रिणींनो, रुचिरा खवय्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। रोज रोज आपल्याला नाश्ता काय करायचा प्रश्न पडतो। आपण पोहे करतो, उपमा करतो, जे करतो, इडली सांबार। तर आज आपण असा वेगळ्या पद्धतीचा एकदम कमी साहित्यात आणि कुरकुरीत होणारा असे आपण वडे करणार आहे, तांदूळ बटाट्याचे। तर आपण हे त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तांदूळ आपण 2 तास 3 तास भिजवून ठेवायचे आणि बटाटे घेतले आणि हे मिरे पुडे, मीठ आहे, कोथिंबीर, हिरवी याच्यापासून एकदम कुरकुरीत असे वडे होतात तांदूळ आणि बटाट्याचे। झटपट तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस नाश्ता काय करायला सुचत नसेल तर हे घरच्या साहित्यात होणारे वडे। तुम्ही तांदूळ आहे ना हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया। तर हे पण तांदूळ घेतले, हे आपण 3 तास भिजत ठेवले, 2 तास भिजवले तरी चालतात। याचं आपण हे सगळे वाटून घेऊया। याच्यात टाकून त्याच्या भांड्यात तांदूळ टाकले ते पहिले वाटून घेऊया। त्यात आपण हिरव्या मिरच्या टाकूया, याच्यात आपण आता हे बटाटे उकडून घेतले ते टाकूया। एकदम कुरकुरीत होतात हे, तुम्ही समोसा कचोरी खायला विसरून जाल इतके छान होतात। यात आपण मिक्सरमध्ये सगळं वाटून घेऊया। तांदूळ, उकडलेले बटाटे, हिरवी मिरची हे सगळं वाटून घेतलं। आता आपण काढून घेऊ, छान फेटून घेऊया। आपण छान फेटून घ्यायचं। आता आपण याच्यात थोडी मिरी पूड टाकूया, कोथिंबीर टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया। त्याच्यात आपण थोडी चिली फ्लेक्स पण टाकूया। पण हे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया। छान झाले, आता आपण प्लेटमध्ये काढूया। तांदूळ आणि बटाट्याचे एकदम कुरकुरीत वडे एकदम छान होतात। संध्याकाळच्या नाश्त्याच्या वेळेसाठी सकाळी तुम्हाला खायचं असेल झटपट 2-3 तास तांदूळ भिजवल्या, बटाटे उकडले की हे पटकन टेस्टी वडे कुरकुरीत वडे छान होतात। पण काढले प्लेटमध्ये, तांदूळ 3 तास भिजवून बटाटे आणि हिरवी मिरची, कोथिंबीर आणि काळी मिरी पावडर, मीठ असं टाकून आपण याचे भजी केले। तांदूळ आणि वाटून घेतले आणि त्याच्यात उकडलेले बटाटे टाकले आणि मिरची टाकली, हे सगळं वाटून घेतलं। आणि त्याच्यानंतर आपण मिरे टाकले आणि मीठ आणि चिली फ्लेक्स। झटपट होतात, 3 तास भिजवलं की तुमचे वडे पटपट होतात आणि आतून एकदम सॉफ्ट। आणि कोणतंही वाटताना पाणी कमी टाकायचं, नावालाच टाकायचं, म्हणजे ते चांगले होतात, कुरकुरीत होतात। आतून एकदम सॉफ्ट आहे आणि वरतून एकदम कुरकुरीत आवाज येतोय। तुम्ही नक्की करून बघा। संध्याकाळच्या वेळेस नाश्त्यासाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही 3 तास भिजवले तांदूळ तर तुमचे हा झटपट नाश्ता तयार होतो। आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा। लवकरच भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा।